आपण आता मल्लिकार्जुन ज्योतिर्लिंगाचे दर्शन घ्यायला चाललोय. फार वारा तर म्हणजे ह्या ठिकाणी रूमचं खूप मोठं स्कॅम चालू आहे. आम्ही आता निघालोय छत्रपती शिवाजी महाराजांच्या मंदिराचं दर्शन घ्यायला, ते टमटम मधून. ब्लॉक मध्ये टाका या तरी. बॅक टू पुणे. मित्रांनो, एक गोष्ट सांगायला तुम्हाला नक्कीच आवडेल की केदारनाथच्या दर्शनाला गेलो होतो, तिथून मी ब्लॉगिंगला सुरुवात केली. तिथून आपला हा प्रवासाला सुरुवात करता करता साधारण 1-1.5 वर्षातच आपलं हे राजकदम 18 हे अकाउंट मॉनिटाईज झालेलं आहे. आणि त्याच्या या आनंदाच्या उत्साहात मी 12 ज्योतिर्लिंगांपैकी एक मल्लिकार्जुन ज्योतिर्लिंगाला चाललोय. आणि आता आम्ही थांबलोय आता सोलापूरमध्ये. मित्रांनो, ट्रिप अशी करा की काही गोष्टी ह्या अचानकपणे ठरल्या पाहिजे. तशीच आमची आजची ट्रिप आहे, जे अचानकपणे आम्ही नियोजित केली आहे. ते कळेल तुम्हाला पुढं काय आहे, कशा पद्धतीने आहे, तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून कळेल. सोलापूर हायवेच्या पुढं सुंदर असा चांगला धाबा आहे, उत्कृष्ट असं नाश्ता आहे तिथं, पंजाबी धाबा आहे. तिथे करून आता मी पुढच्या प्रवासाला आता निघालोय. सध्याला हैदराबाद मध्ये आले आता मी, आणि एका ठिकाणी आता जेवणासाठी थांबलोय. हैदराबाद मध्ये आता मी जेवण केलं आणि आता मी निघालोय पुन्हा एकदा पुढच्या प्रवासाला. भेटूया पुढच्या प्रवासात. कोणित्तपुरम असं तेवढं टोलच्या इथं चहा प्यायला थांबल्या मी. एक बार आता वर जाऊन आलो. मित्रांनो, फायनली आम्ही 4 वाजता इथं आलो होतो. इथले एक फॉरेस्ट आहे, त्या ठिकाणी आम्ही आलो होतो, ज्या ठिकाणी मल्लिकार्जुन ज्योतिर्लिंग आहे. इथून पुढे अजून आम्हाला 80 ते 85 किलोमीटर जायचंय. कमीत कमी 4 वाजल्यापासून ते आतापर्यंत एक साधारण आता वाजले 7, जवळपास 3 तास आम्हाला ट्रॅफिक लागलं. इतकी भयान अशी परिस्थिती इथं झाली होती, इतकं ट्रॅफिक. स्मशानभूमी इथं. सोबत एक स्कॅम झालाय. नमस्कार सगळ्यांना, गुड मॉर्निंग. आम्ही आता दर्शनाला चाललोय. या ठिकाणी आम्ही रूम घेतली. या ठिकाणी वरच्या बाजूला रूम घेतली. तर
12 ज्योतिर्लिंगापैकी एक असणार मल्लिकार्जुन ज्योतिर्लिंग हे आपल्या पिंपरी चिंचवड पासून ते मंदिर हे साधारण 800 ते 850 किलोमीटर आहे. परवा रात्री आम्ही साधारण 10 वाजता आपल्या इकडून निघालो आणि परवा रात्री आणि कालचा संपूर्ण दिवस प्रवास करून सायंकाळी 7-8 वाजता आम्ही मल्लिकार्जुन ज्योतिर्लिंगापाशी पोहोचलो. इथं आल्यानंतर एवढी गडबड झाली की ह्या ठिकाणी रूम अवेलेबलच होत नव्हत्या. खरं म्हणजे ह्या ठिकाणी रूमचं खूप मोठं स्कॅम चालू आहे. आम्ही एका ऑनलाईन वेबसाईट वरून एखादा नंबर काढला होता, ज्या ठिकाणी त्याला फोन केल्यानंतर सांगण्यात आलं की तुम्ही जर ऑनलाईन 2000 रुपये पाठवले, व्हॉट्सअपला लगेच स्क्रीनशॉट पाठवा, आम्ही तुम्हाला रूम अवेलेबल करून देऊ. आणि ज्या ठिकाणी त्यांनी ज्या एका आश्रमाचं किंवा इथले ज्या रूम्स अवेलेबल असतात त्याचं नाव सांगितलं, अशा ठिकाणी आम्ही तिथे गेल्यावर त्यांनी स्वतः सांगितलं की इथं रूम अवेलेबल नाहीयेत. आणि तिथे विचारणा केली असता की सांगण्यात आलं की असे कोणत्याही प्रकारचे आम्ही ऑनलाईन पेमेंट की तुम्ही पेमेंट करा आणि त्याच्यानंतर व्हॉट्सअपला पाठवा, अशा कोणत्याही प्रकारचं आम्ही सांगत नाही. अशा पद्धतीने खूप मोठं स्कॅम चालू आहे. त्यामुळं कुणीही अशा स्कॅमला इथं बळी पडू नका. त्यांची जी काही ऑफिशियल वेबसाईट आहे त्यालाच तुम्ही तिथं त्याच्या माध्यमातून तुम्ही इथं बुकिंग करा. आता आम्ही सगळे मल्लिकार्जुन ज्योतिर्लिंगाच्या दर्शनाला चाललोय. जर तुम्ही बालाजीला गेले असेल तर बालाजीला आणि इथलं सगळं मल्लिकार्जुन या दोन्ही गोष्टी एकसारख्याच आहेत. म्हणजे तिथली परिस्थिती वगैरे सगळी म्हणजे जसे तिथल्या रोड आणि जिथले रूम वगैरे या गोष्टी आहेत सेम त्याच पद्धतीने रूम देखील या मल्लिकार्जुन ज्योतिर्लिंगाची आहेत. मल्लिकार्जुन ज्योतिर्लिंगाचा पौराणिक इतिहास असा आहे की ज्यावेळेस कार्तिकेय हे लग्नासाठी इच्छुक होते व त्यांनी सांगितले की सर्वप्रथम माझं लग्न करावं, असं ज्यावेळेस त्यांनी सांगितलं त्यावेळेस माता पार्वती आणि भगवान शंकर यांनी गणपती बाप्पा आणि कार्तिकेय यांना आट घातली की जो कोणी या पृथ्वीची प्रदक्षिणा पूर्ण करेल त्याचं लग्न सर्वात प्रथम केलं जाईल. हे ऐकून कार्तिकेय यांनी आपल्या वाहनासोबत पृथ्वीची प्रदक्षिणा घालण्यास सुरुवात केली व गणपती बाप्पा हे अत्यंत बुद्धिमान असल्याने त्यांनी आपल्या माता पिता भगवान शंकर आणि माता पार्वती यांना प्रदक्षिणा घालायला सुरुवात केली. हे पाहून कार्तिकेय याला चीड आली व त्यांनी रागारागात क्रंज डोंगरावर गेले ते आणि कार्तिकेय रागारागात गेलेले असतानाच हे पाहून माता पार्वती हे त्यांच्या मागोमाग त्या ठिकाणी गेले आणि त्या ठिकाणी गेले असता त्याच ठिकाणी आपले हे जे ज्योतिर्लिंग आहे हे भगवान शंकराच्या रूपात या ठिकाणी मल्लिकार्जुन ज्योतिर्लिंग या ठिकाणी निर्माण झाले. आपण आता मल्लिकार्जुन ज्योतिर्लिंगाचे दर्शन घ्यायला चाललोय. मित्रांनो, आम्ही 9 वाजता मंदिरात गेलो होतो आणि आता बाहेर पडतोय. आता साधारण 1 वाजण्याच्या आसपास वेळ झालेला आहे. इतका वेळ आम्हाला दर्शनासाठी गेला. युट्यूब चाल रहा है. जवळपास 3 ते 4 तास आम्हाला या ठिकाणी दर्शनाला गेले. खूप गर्दी आहे. महादेवाचं इथं मंदिर आहे. दुसरं ज्योतिर्लिंग या ठिकाणी आहे. आम्ही आता निघालोय छत्रपती शिवाजी महाराजांच्या मंदिराचं दर्शन घ्यायला. ते टमटम मधून टमटम देखो टमटम में मित्रांनो, मी आता रिक्षाने छत्रपती शिवाजी महाराज यांचं भारतातील प्रथम मंदिर हे आंध्र प्रदेश येत आहे. तिथं आम्ही आता आलोय. मला आज जाऊन मी मंदिर दाखवतो कशा पद्धतीने आहे ते.
मल्लिकार्जुन ज्योतिर्लिंगापासून अवघ्या 1 किलोमीटर अंतरावर असणारं छत्रपती शिवाजी महाराज यांचं मंदिर आपण आता पाहतोय. आणि समोर आहे ते आहे तिकीट काउंटर. या ठिकाणी 10 रुपयाचं तिकीट काढून आपल्याला आतमध्ये प्रवेश दिला जातो. हे छत्रपती शिवाजी महाराज यांचं आंध्र प्रदेशातील मंदिर. प्रवेशद्वार आहे जिथून आपण आज चाललो. आता छत्रपती शिवाजी महाराज यांचं आतमध्ये मंदिर कसं आहे ते आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघू. जे शिवराय छत्रपती शिवाजी महाराज यांचं भारतातील सर्वप्रथम मंदिर हे आंध्र प्रदेशातील मल्लिकार्जुन ज्योतिर्लिंग हे 12 ज्योतिर्लिंगापैकी एक असणाऱ्या ह्या ज्योतिर्लिंगाची इथं आपण आलेलो आहे. आणि तिथूनच 1 किलोमीटर अंतरावर हे छत्रपती शिवाजी महाराजांचं आपल्या राजांचं हे मंदिर आहे. ज्या ठिकाणी आपण आज उभं आहे. आपण या व्हिडिओच्या माध्यमातून आपण हे पूर्ण मंदिर आणि मंदिराचा परिसर आपण पाहतोय. महाराजांची आग्र्याहून झालेली सुटका असेल किंवा महाराजांची गनिमी कावा, शाहिस्ता खानाची बोट छाटलेली असते, अफजल खानाचा वध असेल, अशा विविध प्रकारची कलाकृती आपल्या या मंदिरात पाहायला भेटते. आणि राजांचं सिंहासनावर बसलेले महाराज आपले ह्या व्हिडिओच्या माध्यमातून पाहायला भेटतात. आणि खूप आनंदाचा हा क्षण आहे की आपल्या महाराजांचा असं भव्य दिव्य असं पूर्ण आपला हा आपले हे मंदिर आपले हे पाहण्याचा आनंद आपल्याला भेटतो. आणि आपल्या महाराजांचं नाव हे आपल्या फक्त महाराष्ट्रातच नाही, संपूर्ण राज्यात, अखंड भारतात आपलं हे महाराजांचं नाव गाजतं. हे पाहून देखील खूप आनंद होतो. आपला हा व्हिडिओ संपूर्ण बघा आणि आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. आणि खूप छान अशा पद्धतीचा रिस्पॉन्स आपल्याला भेटत आहे, त्याबद्दल तुमचे खूप खूप असे आभार. आणि बघूया आपल्या महाराजांचं अखंड असं मंदिर. शहाजीराजे आणि राजमाता जिजाऊ शिवाई देवीच्या दर्शनासाठी शिवनेरीला जातात. शहाजीराजे आणि राजमाता जिजाऊ शिवाई देवीच्या दर्शनासाठी शिवनेरीला जातात. त्यावेळी राजमाता जिजाऊ गरोदर असून प्रस्तुत दिवस जवळ आलाय. राणींची काळजी घेण्यासाठी शिवनेरी येथे अनुभवी डॉक्टर तैनात करण्यात आलेत. असा प्रसंग आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतो. छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म 19 फेब्रुवारी 1630 रोजी आकाशात ग्रह आणि नक्षत्र अतिशय शुभ्र स्थितीत दिसू लागल्यावर शहाजीराजे यांच्या पत्नी जिजाबाई यांनी शिवनेरी किल्ल्यावर मुलाला जन्म दिला. हा मुलगा शिवनेरी ते जन्माला आला म्हणून त्यांचे नाव शिवाजी ठेवण्यात आले. बाळ शिवाजी आणि मावळ्यांनी घेतली स्वराज्याची शपथ. पुणे प्रांतातील लोकांवर हळूहळू स्वराज्यांच्या विचारांचा प्रभाव पडू लागला. तो सुलतानाच्या अत्याचाराविरुद्ध आवाज उठवत होता. स्वतःचे राज्य, स्वतःचा राजा, स्वतःचा झेंडा या कल्पनेनेच मन उफाळून निघाले होते. 23 मे 1642 रोजी 12 वर्षाच्या बालक शिवाजीने आपल्या मित्रांसह रोहिडेश्वरच्या अत्यंत पवित्र अशा शिवमंदिरात स्वातंत्र्याची शपथ घेतली. हाच तो प्रसंग आपल्याला या ठिकाणी पाहायला भेटतोय. मराठा नौदलाची सुरुवात 24 ऑक्टोबर 1657 रोजी छत्रपती शिवाजी महाराजांनी कल्याण आणि भिवंडी जिंकले. त्यानंतर पेणही त्यांच्या ताब्यात आले. छत्रपती शिवाजी महाराजांनी या ठिकाणी जहाज बांधण्यास सुरुवात केली. पोर्तुगीज
कारागिरांचा वापर करून छत्रपती शिवाजी महाराजांनी पहिले युद्धनौका बांधून समुद्रावर मराठ्यांचे वर्चस्व प्रस्थापित केले. मराठा या नौदलात गलवत्त, गुराबा, मचवे, तरंडी, पाल, तेहारा ही युद्धनौका आणि मचवा, बटेला, तारू, शिबाड, महागिरी, मालव आणि मांजी या व्यापारी जहाजांचा समावेश यामध्ये केला. तोरणा आणि राजगड किल्ला ताब्यात घेतला. पुण्याच्या नैऋत्येस कानड खोऱ्यात वसलेला तोरणा किल्ला भन्नाट होता. आदिलशाहीचा अधिकारी तिथे नव्हता. 1645 ते 46 मध्ये तरुण छत्रपती शिवाजी महाराजांनी प्रथम हा किल्ला जिंकला. या किल्ल्याच्या आग्नेयाला मुरांबा देव टेकडी होती. या टेकडीवर अजूनही कोणी गेले नव्हते. शिवाजी राजांनी ही टेकडी आपल्या ताब्यात घेतली आणि त्यावर ताबडतोब किल्ला बांधण्यास सुरुवात केली. त्यांनी या किल्ल्याला राजगड असे नाव दिले, जो पुढे जाऊन मराठा साम्राज्याची पहिली राजधानी झाली. अफजल खान छत्रपती शिवाजी महाराजांच्या वाढत्या सामर्थ्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी अली आदिलशाह आणि बडी बेगम साहेबा यांनी आपल्या दरबारातून एक राजेशाही सरदार मराठ्यांशी लढण्यासाठी पाठवण्याचा निर्णय घेतला. पण एकही प्रमुख ही जबाबदारी घ्यायला तयार नव्हता. त्याचवेळी अफजल खान उभा राहिला आणि त्याने छत्रपती शिवाजी महाराजांना कैद बनवून मृत किंवा जिवंत परत आणण्याची जबाबदारी घेतली. हाच तो क्षण. छत्रपती शिवाजी महाराजांनी अफजल खानाचा कोथळा बाहेर पाडला होता. हाच तो क्षण आपल्याला या इथं पाहायला भेटतोय. बाजीप्रभू देशपांडे आणि मुघल यांच्यातील घोडखिंडीतील लढाई. 13 जुलै 1660 रोजी सिद्दी जोहरने प्रतापगडाला सर्व बाजूने वेढा घातला होता. छत्रपती शिवाजी महाराजांना सिद्दी जोहरच्या या वेढ्यातून बाहेर काढण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांच्या मावळ्यांनी त्याच्यातून मार्ग काढला होता. छत्रपती शिवाजी महाराजांना आपल्या पालखीत बसून घोडखिंडीत पोचवले. मराठ्यांचा पाठलाग करत मुघल सैन्य हे घोडखिंडीत पोचले. हे पाहून बाजीप्रभू देशपांडे यांनी ठरवले की काही सैन्य हे छत्रपती शिवाजी महाराजांना विशाळगडावर सुखरूप पोचवतील व काही सैन्य हे या घोडखिंडीत लढतील. अशा पद्धतीने मुघलांसोबत बाजीप्रभू देशपांडे यांनी लढाई देत असताना त्यांना वीरमरण या ठिकाणी आले व छत्रपती शिवाजी महाराज हे काही सैन्यांसोबत विशाळगडावर सुखरूप पोचले. असा हा बाजीप्रभू देशपांडे आणि मुघल यांच्यातली ही घोडखिंडीतली लढाई सदैव अविस्मरणीय अशी राहील. शाहिस्त खानावर गुरु शैलीत हल्ला. मुघल साम्राज्याचा ताबा घेतल्यानंतर औरंगजेबाने 1660 मध्ये आपला मामा शाहिस्त खान याला दक्षिणेचा गव्हर्नर म्हणून नियुक्त केले आणि त्याला 80,000 सैनिकांची फौज देण्यात आली. या नवनियुक्त सुभेदाराने दक्षिणेत प्रस्थापित मराठ्यांचं साम्राज्य नष्ट करण्याची सुरुवात केली होती. शाहिस्त खान पुण्यातील लाल महालात तळ ठोकून होता. आपल्या राज्यातील हे संकट संपवण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांनी 5 एप्रिल 1663 रात्री अतुलनीय धाडसाने शाहिस्त खानाच्या अड्ड्यावर छापा मारला. महाराजांचे बालपण याच लाल महालात गेले होते, त्यामुळे या राजवाड्याच्या प्रत्येक कानाकोपऱ्यातील माहिती ही त्यांना होती ऑलरेडी. आपल्याला हा प्रसंग शाहिस्त खानाची बोट छाटली होती हा जो प्रसंग आहे तो आपल्याला या ठिकाणी पाहायला भेटतोय. मोरारबाजी देशपांडे यांचे बलिदान. छत्रपती शिवाजी महाराजांना आणि त्यांच्या विजयाची घोडदौड ही रोखण्यासाठी औरंगजेबाने आपले मातबदार सरदार मिर्जा राजा जयसिंग आणि दलेर खान यांना दक्षिणेत पाठवले होते. दोघांनीही पुरंदरच्या किल्ल्याला वेढा घातला होता. मराठा सैन्यांचे नेतृत्व मोरारबाजी देशपांडे करत होते. जून 1665 मध्ये दलेर खानने पुरंदरवर मोठा हल्ला केला. तेव्हा मुघलांनी मराठ्यांवर भयंकर असे युद्ध सुरू केलं होतं. या युद्धात मोरारबाजींचे शौर्य पाहून दलेर खानने त्याला आपल्या मुघल साम्राज्यात येण्याचा प्रस्ताव दिला, पण मोरारबाजीने हा प्रस्ताव धुडकावून थेट दलेर खानवरच हल्ला केला. तेव्हा अचानक समोरून एक बाण येऊन मोरारबाजींच्या गळ्यात घुसला आणि या ठिकाणी मोरारबाजींचा अंत झाला. अशा प्रकारे
आपल्या मराठा साम्राज्यासाठी मोरारबाजी देशपांडे यांनी दिलेले हे योगदान आणि बलिदान हे खरंच कधीही न विसर. छत्रपती शिवाजी महाराज यांचा आग्रा प्रवास. छत्रपती शिवाजी महाराज हे औरंगजेबाला भेटण्यासाठी आग्रा येथे गेले. 12 मे 1666 रोजी ते आग्रा येथील लाल किल्ल्याच्या दिवाने खास येथे भेटले. या भेटीमुळे ते नाराज झाले. औरंगजेबाने त्यांचा अपमान केला आणि ते औरंगजेबाच्या गादीकडे पाठ करून दरबारातून निघून गेले. यावेळी औरंगजेबाने त्यांना कैद केले. औरंगजेब आपल्याला मारण्याचा कट रचत आहे यांची चाहूल छत्रपती शिवाजी महाराजांना लागली होती व त्यांनी आपल्या गनिमी काव्याने आपले पुत्र छत्रपती संभाजी महाराज यांच्यासह 17 ऑगस्ट 1666 रोजी औरंगजेबांच्या कैदेतून आपली सुटका केली व 3 महिन्याच्या प्रदीर्घ अशा मुक्कामानंतर 20 नोव्हेंबर 1666 रोजी छत्रपती शिवाजी महाराज हे रायगडावर सुखरूप पोहोचले. असा हा प्रसंग आपल्याला या ठिकाणी पाहायला भेटतोय. तानाजी मालुसरे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या कारवाया तपासण्यासाठी औरंगजेबाने राजा जयसिंगला मोठ्या सैन्यासह मराठा साम्राज्यावर हल्ला करण्यासाठी पाठवले. शिवाजी महाराजांना एक पाऊल या ठिकाणी मागे घेऊन राजा जयसिंग यांच्याशी तडजोड करावी लागली. या करारात छत्रपती शिवाजी महाराजांना 23 किल्ले आणि 4 लाख रुपये उत्पन्नाचे क्षेत्र मुघलांना द्यावे लागले. हे 23 किल्ले परत मिळवण्याची मोहीम सुभेदार तानाजी मालुसरे यांच्या नेतृत्वाखाली सुरू झाली. 4 फेब्रुवारी 1670 रोजी उदयभान राठोड यांच्याशी झालेल्या भयंकर लढाईत त्यांनी आपल्या प्राणाची आहुती दिली, परंतु किल्ला हा त्यांनी जिंकला. सुभेदार तानाजी मालुसरे यांच्या निधनाची बातमी ऐकून छत्रपती शिवाजी महाराजांना खूप मोठा धक्का बसला व त्यांच्या तोंडून उद्गार निघाले, गड आला पण माझा सिंह गेला. छत्रपती शिवाजी महाराजांचे सरदार आणि रामदास स्वामींची भेट. 1672 मध्ये श्रावण महिन्यात छत्रपती शिवाजी महाराजांचे सरदार आणि रामदास स्वामींची चाफळ येथे भेट झाली. या भेटीनंतर त्यांच्यामध्ये चांगल्या प्रकारे जवळीक निर्माण झाली. छत्रपती शिवाजी महाराजांनी परळीचा किल्ला रामदास स्वामींना त्यांच्या निवासस्थानासाठी भेट म्हणून दिला, जो आज सज्जनगड म्हणून ओळखला जातो. 6 जून 1674 साली छत्रपती शिवाजी महाराजांचा रायगड येथे राज्याभिषेक करण्यात आला. हा सुवर्ण क्षण आपल्या या ठिकाणी पाहायला भेटतोय. छत्रपती शिवाजी महाराजांचा अबुल हसन कुतुबशाह अभयारण्यामध्ये बैठक. 5 फेब्रुवारी 1677 रोजी छत्रपती शिवाजी महाराज गोवळकोंड्याच्या अबुल कासन कुतुबशाहला भेटण्यासाठी भागानगरला पोहोचले. त्यांच्या सन्मानासाठी संपूर्ण शहर सजवण्यात आले होते. ठिकठिकाणी रांगोळ्या काढण्यात आल्या होत्या. शहरभर छोटे छोटे झेंडे लावण्यात आले होते. संपूर्ण शहर छत्रपती शिवाजी महाराजांच्या दर्शनासाठी आतुर झाले होते. छत्रपती शिवाजी महाराज भागानगर मध्ये पाऊल ठेवताच, त्यांचे आगमन होताच त्यांच्यावर पुष्पवृष्टी करून त्यांचे आनंदाने स्वागत करण्यात आले होते. असा आनंदाचा हा क्षण आपल्याला या इथे पाहायला भेटतो. कोपल हल्ला. कोपल गावातील गरीब आणि दुःखी लोक छत्रपती शिवाजी महाराजांना भेटायला आले. पठाणांमुळे त्यांच्यावर होणारे अन्याय आणि अत्याचार यांबद्दल त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांना सांगितले. हे सगळं ऐकल्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांनी त्या पठाणांना पकडण्यासाठी मोहीम आखली व त्यांनी आपला विश्वास सरदार हम्मीरराव मोहिते याची निवड केली. हम्मीरराव आपल्या सैन्यासह कोपलला पोहोचले. नागोजी जेदे व हुसेन खान यांचा हत्ती पकडण्यात ते यशस्वी झाले, पण त्याचवेळी खानने बाण मारला आणि त्यावेळी ते गंभीर जखमी झाले. शेवटी हम्मीररावांनी खानला पकडले व ते यशस्वी झाले व ही मोहीम फत्ते केली. त्यावेळी हम्मीररावांनी 200हून अधिक घोडे, काही हजार हत्ती आणि बरीच संपत्ती लुटून छत्रपती शिवाजी महाराजांना अर्पण केली. असा हा प्रसंग आपल्याला इथं पाहायला भेटतोय. दाद महाल. गोवळकोंडा किल्ल्याच्या दाद महालमध्ये छत्रपती शिवाजी महाराज आणि अब्दुल हसन हुकुमशाह कुतुबशाह यांची भेट झाली. दोघांनी एकमेकांना मिठी मारली. कुतुबशाहने छत्रपती शिवाजी महाराजांना त्यांच्या शेजारी बसायला जागा दिली. त्यांनी दीर्घकाळ चर्चा केली आणि एकमेकांना मौल्यवान भेटवस्तू देखील दिल्या. यावेळी कुतुबशाहचे दिवाण अकन्ना आणि मदना हेही उपस्थित होते. असा हा प्रसंग या ठिकाणी आहे.
यसाजी कंक 19 फेब्रुवारी 1677 रोजी यसाजी कंक आणि कुतुबशाह यांच्या शक्तिशाली हत्तीशी लढाई झाली. यसाजी कंकांनी तलवारीने हत्तीची सोंड कापली व मराठ्यांचा प्रत्येक सैनिक हा हत्तीच्या बळासारखा आहे अशा पद्धतीने हा प्रसंग आपल्याला या ठिकाणी पाहायला भेटतो. छत्रपती शिवाजी महाराज मदनाच्या घरी जेवायला जातात. जवळपास महिनाभर हैदराबादमध्ये लोकांच्या गाठीभेटी होत होत्या आणि एके दिवशी मदना स्वतः छत्रपती शिवाजी महाराजांना जेवणाचं निमंत्रण द्यायला आले होते. छत्रपती शिवाजी महाराजांनी देखील आनंदाने त्याचं जेवणाचं निमंत्रण हे स्वीकारलं. मदनाच्या आई भागम्मा यांनी स्वतःच्या हाताने जेवण बनवले आणि छत्रपती शिवाजी महाराज यांना दिले. छत्रपती शिवाजी महाराजांनी भागम्मा, मदन्ना आणि अक्कन्ना यांच्याशी अनेक विषयांवर चर्चा केली. शेवटी छत्रपती शिवाजी महाराजांचे मंत्री यांनी मदनाच्या कुटुंबियांना हत्ती, घोडे आणि काही प्रसिद्ध अशा भेटवस्तू त्यांना दिल्या व तेथून त्यांचा निरोप घेतला. असा हा प्रसंग आपल्याला या पाहायला भेटतो. छत्रपती शिवाजी महाराज यांचा श्रीशैल्यम प्रवास. श्रीशैल्यम येथील मल्लिकार्जुन ज्योतिर्लिंग हे 12 ज्योतिर्लिंगांपैकी एक असणारे ज्योतिर्लिंग आहे. छत्रपती शिवाजी महाराज 24 मार्च 1677 साली श्रीशैल्यम येथे पोहोचले. कृष्णा नदीच्या काठावर असणारे हे मंदिर इथं 1 एप्रिल 1677 सालापर्यंत छत्रपती शिवाजी महाराज या ठिकाणी वास्तव्यास होते. मे 1677 रोजी छत्रपती शिवाजी महाराजांनी तिरुपती बालाजीचे दर्शन घेतले. आपल्या महाराजांचा इतिहास हा संक्षिप्त स्वरूपात हा मांडण्याचा या मंदिरात प्रयत्न केलाय. म्हणजे महाराजांची आग्र्यावरनं झालेली सुटका असेल, अफजल खानाचा केलेला वध, तसेच शाहिस्ता खानाची बोटे छाटलेला क्षण असेल, अशी प्रत्येक गोष्ट आपल्या या मंदिरात, छत्रपती शिवाजी महाराजांच्या मंदिरात आपल्याला आंध्र प्रदेश येथे पाहायला भेटते. आणि खरंच खूप अभिमान वाटतोय की आपल्या महाराजांचा गौरव हा अखंड भारतात होतोय. छत्रपती शिवाजी महाराजांच्या मंदिराचं आपण आता दर्शन घेतलं आणि आम्ही आता पुढच्या प्रवासाला आता निघणार आहे. आता मी पुन्हा एकदा रूमवर जाऊ व तिथून फ्रेश होऊन मग पुन्हा एकदा बघूया तर कुठं जायचं ते. पोरं इथं सगळी राहुल अन्ना कैसा है अन्ना? राहुल अन्ना, अजय अन्ना, खाऊ द्या का? या अशा पद्धतीने आम्ही या ठिकाणी घेतली होती. फार वारा
या रूममध्ये इकडं असं या रूममध्ये आम्ही राहिलो होतो. सगळं असं इथला रूमच्या आजूबाजूचा इथलं परिसर आणि सुसाट्याचं वारं सुटलं इथं. आता मी निघाले पुन्हा एकदा मित्रांनो, जे काही शक्य आहे आपल्याला दाखवणं ते आपण या व्हिडिओच्या माध्यमातून दाखवण्याचा प्रयत्न केलाय. कारण मंदिराच्या आतल्या बाजूला व्हिडिओ घेण्यास बंदी आहे, त्यामुळे मंदिर परिसरात आणि आतल्या बाजूला आपल्याला व्हिडिओ काही घेता आले नाही. तरी पण जे काही शक्य आहे आणि ज्या काही गोष्टी आपल्याला आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून पोहोचवतील ते आपण या व्हिडिओच्या माध्यमातून नक्कीच पोहोचू. खूप मुसळधार असा पाऊस पडेल अशी परिस्थिती आता इथे निर्माण झालेली आहे. भयानक असा काळा पूर्ण काळा ढग पसरले सगळीकडे. नंबर 3005 ब्रँड चला चलो ब्लॉग मध्ये टाका या तरी. बॅक टू पुणे. या रूम मध्ये आम्ही रात्र राहिलो होतो. आपण इथे जी रील्स केली ही रील्स तुम्हाला कशी वाटेल कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा आणि तुम्हाला नक्की आवडेल ही रील्स. मित्रांनो, ही व्हिडिओ तुम्हाला कशी वाटते, ही रील्स कशी वाटते ते सांगा आणि आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा. आम्ही हैदराबादमध्ये एका ठिकाणी आता स्टे केला होता आणि तिकडून आता रील्स वगैरे शूट केली आणि आता मी पुन्हा एकदा पुढच्या प्रवासाला निघालो आहे. मित्रांनो, अशा पद्धतीने आपला हा मल्लिकार्जुन ज्योतिर्लिंगाचे दर्शन पूर्ण झाले आहे आणि आपला हा व्लॉग मी इथं थांबवते. भेटू पुन्हा एकदा अशा चांगल्या व्हिडिओच्या माध्यमातून. धन्यवाद आणि आपल्या व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि चांगल्या व्हिडिओसाठी अशा जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा.